पूनम, तुला महिलाही आठवण येते ना आता एवढे दिवस. मग मला ते एखादा फोनही नाही केला. आई काय करून राहिली काय नाही काही सांगितलंही नाही. बस ऐकतच राहिली आईचं. मी काय सांगू तुम्हाला? आता आई असं करते हे सांगू काय? हा, आता आई माहिती आहे तुमची आई काय माझी आई काय वाटलं नाही गेल्या, मी काही म्हणतही नाही त्याले. पण ऐकण्याच्या विचित्रच वागते बा. कधी पण माझ्यासोबत नाही, रश्मिताई सोबत बी अशाच वागते. आता त्यालाच तर लग्नासाठी एवढं हे केलं. मी नाही करून देत लग्न असं तसं. शेवटी मावशी म्हणे मी करून देईन म्हणे. नाही करून देत म्हणे ते तर. आणि नाही तर मग ते म्हणे मी स्वतःच हात टाकून घेतो म्हणे आणि चाली जातो म्हणे त्याच्या घरी म्हणे. तू किती समजदारी म्हणाव. हा, एवढं सहन केलं त्या करूनच राहिली. एखादी पोरगी राहिली असती एवढं सहन केलं नसतं. एवढं ऐकून राहिली आईचं. हा, अरे मला एखाद्या वेळेस तरी सांगायला लागत होतं. तुम्हाला सांगितलं तरी काय तुम्ही ऐकणार होते? तुम्ही तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहणार नाही तोपर्यंत तुम्ही तर भरोसा करतच नाही कोणत्या गोष्टीवर. आणि आईविषयी जर मी म्हटलं असतं तुम्ही हेच म्हटलं असतं माझी आई अशी करू शकतच नाही, माझी आई अशी करतच नाही. आता तुम्ही डोळ्यानं पाहिलं म्हणून वाटून राहिलं तुम्हाला असं आपली आई चुकीची आहे बा म्हणून. हो ना, पण आता मग घरी चालत नाही काय? मग इथंच राहायचं म्हणतं काय? आपण आता चल एवढ्या जणीत आपण दोघं कसं राहायचं? हं? इथं आपल्याला एखादी रूम नाही काहीच नाही. मग करायचं काय आपण इथं? आता ऍडजस्ट तर करावं लागेल ना आपल्याला थोडे दिवस. सगळं व्यवस्थित होईपर्यंत आपल्या घरी तर आपण जाणारच आहे. आज नाही उद्या काही इथंच थोडी राहणार आहे की मावशीच्या घरी. पण आता जोपर्यंत माझ्या तरी म्हणणं आहे, जोपर्यंत आई म्हणत नाही या म्हणून तोपर्यंत मी इथं जात नाही बा. सगळे गेले तरी चालते, पण मला जोपर्यंत म्हणणार नाही आई माझा सन्मान नाही करणार का पुन्हा ये घरी तू, ते तोपर्यंत मी नाही जात त्या घरात, पाय नाही ठेवत आता. बरं तिथं नको येऊ. दुसऱ्याकडे चाल ना. दुसऱ्याकडे जाऊ आपण भाड्यानं राहिले. दोघच जण राहू. आता नाहीतरी आतापर्यंत राहिलो ना. आतापर्यंत मी तिकडे दूरच राहिलो. मग आता काय होते? बाबाला सांगून देता येते समजून. नाही बाबा कसं बोलता हो तुम्ही? आज म्हटलं मी चालली होती आई बाबाच्या घरी, तर बाबानं म्हटलं माया मांग बाबा निघाले म्हटलं. हा मी जातो म्हणे, माझी सुनबाई जाईन तर मी जातो म्हणे. माया मांग रश्मिताई निघाल्या का मी जातो म्हणे. वहिनी एवढी चांगली असून म्हणे आई अशी करतो म्हणे तू, तर ननदबाई बी निघाल्या. आणि तुम्ही म्हणता का आता आपण दोघं अलग चाललो जाऊ त्याला टाकून, चांगलं वाटते का होते? नाही कडे ते चांगलं वाटत नाही. पण मग आता करावं काय आपण? आता आपलं इथं मन आहे ना. आतापर्यंत नव्हतं का हो तुम्हाला मन? एवढे दिवस नाही आले का माझी आठवण तुम्हाला का आपल्याला एक बायको आहे बा? आणि नाही मी फोन लावला इकडून तर परमिशनच नव्हती मला. माझा फोन नाहीनच घेऊन घेतला होता आणि तुम्ही म्हणे हा घेऊन घे पूनमले कोणतं काम आहे. मग आईनं सप्पा मला फोन नाही दिला कधी. काय जेवण लावणार आहे मी फोन? हा, कोणी लावून द्यायला खाली नाही. एक दोन वेळा रश्मिताईच्या इथून बोलली तर बोलली, नाही तर तुम्ही स्वतः लावला कधी फोन? म्हटलं काय आईले आई दे बरं पूनम जवळ थोडासा फोन. तुमची तर हिंमत नाही झाली कधी आणि तुम्ही उलट मला म्हणता आता. मी तरी काय करू आता? मी आलो मगाशी तर तिकडे गेलो आईच्या इथं. तर आई म्हणे जाऊ नको म्हणे तिथं. पहिले तर तिनं मला सांगितलंच नाही. तुझी बायको भांडली, असं केलं तसं केलं, उलटच सांगितलं. इकडे आलो म्हणून मला माहीत झालं. त्याच्यातही मी ते हात काऊन उचलला असून तुझ्यावर. कारण आईनं तिकडून मला पहिलेच परेशान केलं होतं. सगळं सांगितलं होतं, असं केलं तिनं तसं केलं तिनं. मला म्हटलं होऊ शकते बा केलं असं म्हणून. पण तुम्ही सांगा मला आता, तुमच्या आईनं तुम्हाला थोडंसं म्हटलं तुम्ही आले माझ्यावर हात उचलला आणि मी एवढ्या वेळात सहन करतो तुमचं. तुमची आई काही सांगते तुम्हाला, तुम्ही मला बोलता उलट म्हणजे तुम्हीच मला बोलता. हां, आणि आता हे घरातले सगळे चुकीचेच होते काय? म्हणजे समजा आईनं म्हटलं मला जाय, तर हे काय आले असते बाकीचे? रश्मिताई काय आले असत्या, बाबा काय आले असते? सांग ना तुम्ही, ते आले असते काय त्याचं एवढं सगळं सोडून? बाबाला किती त्रास होऊन राहिला असं. म्हणून तर जाणारच नाही मी आता तिकडे. आता मी बाबाला इकडेच मदत करू लागतो. आता तिकडे जातही नाही आणि तिकडचं काही करतही नाही. काय करते ते? भेटते तिकडे 50,000-60,000 रुपये. काही विषय नाही आहे कामाचा. कामही करावं लागते. 8-8, 10-10 घंटे काम करावं लागते म्हटलं तेवढ्यासाठी. असं आहे काय? का आलं बसलं झोपलं असं जमत नाही. सकाळपासून 9 वाजतापासून 10 वाजतापासून ड्युटी चालू झाली का बस 12 घंटे, 8 घंटे, 9 घंटे असे करावं लागते म्हटलं. हा, मनात आलं तेव्हा. असं नाही आहे तुमच्या मनानं काही नाही करू शकत तुम्ही. तेव्हा देते तुम्हाला 50,000-60,000 रुपये. असे नाही देत. मग तरी मी एवढे वर्ष काढले म्हणा. लग्नाच्या पहिल्यापासूनच करून राहिलो आहे. पण आता नव्हतं करत मी लग्न झालं तेव्हापासून. पण आई होय ना, जाय तिथं कर, पैसे येते, असं होते तसं होते म्हणून मग करत राहिलो. पण आता नाही, आता खूप झालं, आता करत नाही मी. आता इकडे गावातच काहीतरी करतो. मग नाही तर काय, तर गावातले पोरं गावात आहे एवढं करून राहिले, धंदा पाणी करून राहिलं, कोणी शेती करून राहिलं. मग ते काय पोटभर खाऊन नाही राहिले काय? आपल्याला दोन वेळ काय म्हणते, दोन वेळचं जेवणच पाहिजे ना. आणि आपलं मूलभूत गरजा ज्या आहे माणसाच्या, याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? बाकी तर सगळं तुमच्या घरदारपासून सगळं आहेच आहे. मग आता काय पाहिजे तुम्हाला सांग ना. घरातले लोक चांगले आहे, सगळं बरोबर आहे. आणि एवढं मोठं जमाई करून कुठं करणार आहे? काय नेणार आहे सोबत? जर आपण घरातल्या लोकांसोबत, बायकोसोबत, कोणासोबत चांगलंच वागलं नाही तर एवढं मोठं पैशाचं करण तरी काय तुम्ही जमा करून? बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो पूनम, मी 20,000 रुपये तुझ्यासाठी दिले होते पैसे लागले.
ओव्हर टाईम केला होता त्या महिन्यात मी. तर 40,000 रुपये दिले होते आईले. खर्चाले वेगळे दिले होते आणि तुले 20,000 रुपये वेगळे दिले होते दिवाळीच्या टाईममध्ये. म्हटलं जे जे लागते ते घेऊन घेईन म्हटलं. आईले म्हटलं हे पैसे पुन्हा मला देजो म्हटलं. तर तुला दिले होते काय 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 घेतलं मग ते? नाही बा, मला नाही भेटले. 1 रुपया नाही भेटला मला त्याच्यातला. तर भेटायचं तर सोडा, सांगितलंही नाही मला, तर गोष्टही माहित नाहीये. तुम्ही सांगून राहिले आता म्हणून मत झाली. नाही, असं काहीच नाही झालं. काहीच नाही दिलं माझ्या जोडा त्या बाईनं. म्हणजे आईनं सगळे पैसे स्वतःच ठेवून घेतले आहे ना, तुला दिलेच नाही? बरं बरं, सगळा हिशोब तर मी चुकता करूनच, तू काही टेन्शन घेऊ नको त्याचं. मी येऊ का जरा साईला भेटून आता तिकून? जा ना बा, मी काय नाही म्हणतो जाऊ नका म्हणून. तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही जाऊ नका, तुमची आई आहे शेवटी. तुम्ही जा ना, फक्त मी नाही येत, मला मन जा नका बा. बरं येतो मग मी काय बाहेरून. हो या, लवकर ये जा. काय बाबा लवकर येते आणि लवकर जेवण करून लवकर झोपून जाते. तिकडून उशीर कराल तर मग बाबाला माहित कसं होईल. नाही नाही, येतो ना मी, बात येतो. लवकर जातो आणि लवकर येतो. जरासं 2-4 मित्रांसोबत भेटून घेतो. मग आणि पिंट्या भेटला होता एस टी स्टँडवर. भेटला आणि आला बिचारा. त्याला मी पहिलेच फोन केला होता मी येऊन राहिलो. तर तो तयारच होता गाडी घेऊन. मला त्याला आणून सोडलं गावापर्यंत. आणि काय म्हणे ऑटो करतो म्हणे, आता चल म्हणे मी नेऊन देतो. सोबतच चालला तो. आला मग आम्ही ठरवलं होतं आता पार्टी गिर्टी करू म्हटलं. पण आता पाहू जमलं तर. बरं ठीक आहे ना, या ना भेटून तुम्ही मित्र येले. कुठं रे संदीप दादा, कुठं चालला तू? येतो ना थोडासा मित्राला भेटून. मग आणि पिंट्या भेटला होता. तर आता त्यानं सगळ्याला सांगितलंच असं मी आलो म्हणून. मग सगळ्याला आतुरता लागली राहते आला बा म्हणून. तर जातो जरासा, येतो भेटून त्याइले. बरं बरं ये. तिकडे नाहीच्या इकडे चालला काय? पाहिजे बरोबर, नाही तर अजून तिकडे कान भरून देईन ते. नाही नाही, तिकडे नाही चाललो मी. मित्राच्या इकडे जातो. पहिले विचार केला होता जाऊ म्हणून. पण मग म्हटलं नाही नाही गेलेलंच पुरण म्हटलं. काय रे दादा, भल्ला विचार येऊन राहिला. तू सांग आता, तारीख राहिली जवळ, दिवसच किती राहिले. हा, पण आईला काही समजून नाही राहिलं. निदान लग्नापर्यंत तरी चांगली वागायला पाहिजे होती. मग लग्न झाल्यावर लागन तर काही करायला पाहिजे होतं. पण सध्या माझे सासू सासरे काय म्हणून. चल आता याला तर समजून सांगून देईन मी सागरले. हाय बा थोडंसं मॅटर, बाबा बाबा आईचं, आई अशीच आहे. तर पण त्याला काय सांगू सासू सासरेले, ते काय म्हणून. अशीच आहे का माझ्याचे मायबाप म्हणून. काही तर विचार करायला पाहिजे. नाही ना, काही विचारच करत नाही. रश्मी तुम्हाला सांगत आईला समजून काही फायदा आहे काय? हे तर तुला लहानपणापासूनच माहित आहे. का आईला कोणी समजू शकत नाही. जोपर्यंत तिचा राग शांत होत नाही तोपर्यंत ते स्वतःच हे करते. हा ना दादा, पण मला इकडे विचार येते. मी काय म्हणतो, संदीप दादा असं करतं काय? मी हार टाकूनच लग्न करून घेतो ना. कायले पाहिजे झंझट. तिकडचे 2-3 जण, आपल्या इकडचे 2-3 जण, मंदिरात जो हार टाकून घेऊ आणि झालं, संपलं लग्न, खतम. बरं आहे की तू कायले विचार करतो त्या गोष्टीचा? आहे नाही का तुला माय नाही? आई जरी अशी वागून राहिली तर त्याच्या जागेवर भाऊ भाऊजाई आहे ना. हा, बाबा आहे, मावशी आहे. अजून काय पाहिजे तुला? गावातले लोक आहे आपल्या. कोणीतरी तुला टाकणार आहे काय रश्मी? तू काही विचार नको करू त्या गोष्टीचा. चांगलंच लग्न करून देतो तुया. काय आहे, एकच दिवस लग्न होते, नेहमी नेहमी होते का लग्न? हाऊस करून घे सगळी लग्नाची, तुला जे जे करायचं आहे तिथे. पण चांगलं नाही वाटत ना रे दादा. आई राही नशी फुगली. काय म्हणतील लोक, बाबा माय नाही का म्हणून पोरीले. हा, माय तर होती म्हणून, आणि अचानक काय झालं म्हणून का येऊन नाही राहिली म्हणून समोर. असंही होते ना. अरे कधी आला रे बा संदीप? एखादा फोनही नाही केला का बाबा मी आलो का येऊन राहिलो का काही म्हणून? बाबा सरप्राईज दिलं म्हटलं. सरप्राईज जेवढा आनंद झाला आता तुम्हाला सरप्राईज न, तसं झाला असता काय आनंद तुम्हाला सांगा बरं. म्हणून मी सरप्राईज ठेवलं. हे कोणालाच माहित नाही मी येऊन राहिलो. तर पहिले तिकडे गेलो, आईसोबत भेट घेतली आणि मग इकडे आलो. असं असं गेलता काय तिकडे? काय म्हणे मग? सांगितलं असं ना, एकाचे 2 उरल्याचे 3 सांगितले नाही? तुझ्या बाप असा, तुझ्या बाप तसा, तुझी भावजाई अशी, तुझी भावजाई तशी. हा, सांगितलं नाही काय? तिनं असं केलं माझ्यासोबत, तिनं तसं केलं. हा, त्या बापानं असं केलं तसं केलं, हे सांगितलं नाही का तिनं? नाही बाबा, असं काही सांगितलं नाही तिनं. असं बिना सांगितल्याचा इथं आला काही तू? काही मलाच बनवतो राजा, मी बाप होईन तुया. आणि हे केस काही मी उन्हीत नाही पांढरे केले काही. हा, हे आपोआप नाही झाले. हे अनुभवाचे वेळ म्हटलं. हा, त्या माईसोबत राहू मग एवढे कमी वयात केस पांढरे झाले म्हटलं. नाही तर अजून काय माझं वय आहे का राजा? असं आहे बाबा, तुम्ही बातच तर पकडून घेता मले. आणि तुम्हीच अजून मला विचारपूस करून राहिले. तुम्हाला माहित आहे ना, मी आल्यावर तर घरीच जाईल सगळ्यात पहिले. कुठं जाणार आहे मला माहीतच नाही काही याच्यातलं. तर मी तर घरीच जाईन ना पहिले. घरी गेलो, बॅग ठेवली. तर मग मला आईनं सांगितलं असं असं आहे म्हणून. पहिलं मला समजलंच नाही काही. मग सांगे तुम्ही जसं केलं, तुम्हीच तसं केलं. मी म्हटलं बरं ठीक आहे, येतो म्हटलं मी तिकडून बोलून. मग येऊन पाहतो इथं तर दिसले इथं सगळेजण. मग काय झालं काय नाही आता समजलंच मला खरं खरं काय आहे तर. असं रश्मी काय म्हणते लग्नाचं? लग्नाले पडला विचार रश्मीले का कसं करावं, आता आई नाही आहे. आणि काय म्हणते सासू काय म्हणून, सासरा काय म्हणून, कायले विचार करावा लागते. सप्पा सांगायचं माय मेली म्हणा. आता माय मरून गेली तर काय करावं म्हणा. मग म्हणा आता बाकीचे तर उभे करायला लागले म्हणा. माय मेली म्हणा, बाप राहिला म्हणा एकटा म्हणा. म्हणून मग आता
भाऊ आणि भाऊ नाही म्हणा करायला. बाबा चांगलं वाटत काही आई जिवंत आहे ना. कशी झाली तरी आई होई ना आपली, म्हणजे माईवाली. तर तुम्ही कसं म्हणता मेली म्हणून सांगून दे म्हणून. मग काय करतो, नाही तर काही जित्यावानी आहे काय ते? कोणते कामं करून राहिली जित्या माणसासारखी? मेल्यासारखीच करून राहिली ना. सगळे लढून काय राहिली, सगळे अलग काय करून दिलं. त्याच्यापेक्षा लग्न काय करत नाही म्हणते, येत नाही म्हणते. मग त्याच्यापेक्षा सांगायचं ना माय मेली म्हणून. एक फोटो आणजो रे, हे संदीप एक फोटो तयार करून आणजो, लग्नात ठेवू असा, एक हार घालून देतो त्याला. मेली म्हणा माय म्हणा, जराशी लढून घ्यायचा 5 बाया तिथं. बाबा असं काय करताय, असं नका करू. आई माहिती आता चुकलं झालं तर सगळं म्हणून काय काही करता का तुम्ही, मारून टाकता का त्याला? असं नका करू बाबा. नाही नाही, मला राहतच नाही आता त्या बाईसोबत, मी राहतच नाही. आता तिनं मला पागल एवढं करून टाकलं का बस अकराच्या बाहेर. आता मग मनच नाही करू तिच्यासोबत राहिली. त्याच्यापेक्षा आता तुम्हालाही राहायचं नसन तर असं सांगा, राहायचं असन तर चालले तर तिच्यासोबत, तिच्या घरी राहिले. बाबा कशी बोलता तुम्ही? तिच्या घरी म्हणजे तुमचं घर नाही काय, तुम्हीच तर बांधलं. तुमचंच घर, तुमचा स्वावर, तुमचं सगळं. अन काय म्हणते तर तुम्हीच असे म्हणतात, नाही म्हणता तिथं. काय राजा, आता जीवात जीव आहे तर असे तर 10 घर उभा करतो मी. जिथं आहे तर मेल्यावर नाही सांगू शकत बा, मेल्यावर एकही नाही बांधणं होत. पण जिथं पण मी 10 घर उभारू शकतो. मग ते घर तिथे देऊन दे, दानात दिलं तिथे घर तिले. आता मी त्या घराला हुंगू नाही पाहत नाही. आता इकडे पाहिजे एखादं दुसरं घर बांधतो. जागात जागा आपल्याला, जागेची काही कमी नाही आहे. नाही तर चालले काय आपल्या वावरात मस्त मस्त ठिया मांडू तिथं आणि मस्त राहू तिथं. बाबा तुमच्या डोक्यात फरक गिरक पडला काय, कसे बोलून राहिले तुम्ही? मला तर वाटतं बाबा पिऊन घेऊन त्यांनी आले आज. बाबा खरंच उद्या परवा वाच तुमच्या तोंडाचा. माझ्या का पोट्टी काही दारू पित असतो काही मी? हा, तोंडाचा वासही पाहायला लागून गेली लगेच. दारू पितो काही मी? बिना दारूतच बोलतो मी असा. अन हे अशी वागते म्हणून मला असं बोलायचं लागते म्हटलं. चला मग आता जेवण घेऊन करून घेऊ जरा असं आणि करू आराम मग. बाबा मी काही सध्या जेवत नाही. आता तुमची भेटही झाली, मी कधी थोडासा सोबत्याला भेटून येतो. आता किती दिवस झाले बाबा मी भेटूनही नाही आलो, त्याला भेटलोही नाही. एखादा फोन नाही, काही नाही. आणि आज पिंट्यानं सांगितलं त्याला, पिंट्या भेटला होता ना, तर ते माझी वाट पाहून राहिली असं ना. म्हणून येतो बाबा मी भेटून त्याला थोडंसं. बरं बरं, ये ये ये, तुला काही म्हणत नाही, जा. आता आला ना संदीप, आता काय घाबरतो तू? हा, आहे ना तो कराले. तो आहे, मी आहे. हा, गावातले सारे पोरं येते कराले. तू कायले टेन्शन घेतो? एक सोडून किती भाऊ आहे म्हटलं तुला असे. गोपाल आहे. अरे हे दोघंच तर सारं पार पाडून घेते. एवढी कायले घाबरतो रश्मी तू? बरोबर होते सगळं. या काही नाही म्हणून काय झालं? बाबा सगळे जरी असले पण माय बापाची कमी तर वाटतेच ना माणसाले. हा, माय नसला लग्नात, माय नसली लग्नात किंवा बाप नसला लग्नात तर कसं वाटते बाबा, तुम्ही सांगा ना. हा, मग आई राहील नाही लग्नात आणि ती असून नसली तर गोष्ट अलग होती. तर मग कसं वाटेल बाबा मला, तुम्हीच सांगा ना मला आता. काहीच नाही, सगळं चांगलं वाटते. मी बरोबर करून देतो सगळं. तू काही टेन्शन घेऊ नको त्या गोष्टीचं. सगळं बरोबर करून देतो मी. रश्मीताई आहे ना, बाबा आहे ना. तुम्ही कायले एवढं टेन्शन घेऊन राहिला? पण तरी मी म्हटलंच त्या दिवशी मामाजी, तरी म्हटलं ना मी त्या दिवशी मी जातो म्हणून. मी जर गेली असते ना आई बाबाच्या इथं तर एवढा लोचा झालाच नसता. तुम्हाला थोडी बोलल्या होत्या काही आई? मलाच बोलल्या होत्या ना. मी एकटी गेली असते एवढं बिघडलं नसतं ना वातावरण. आता जरा जास्तच बिघडत. सुन बाई, आता जशी रश्मी माझी पोरगी होय, तिच्यासाठी मला बोलायला लागते, भांडा लागते. तशीच तूही माझी पोरगी होय बाई. हा, तुझ्यासाठी मला भांडा लागन, बोला लागन. मग सून म्हणजे पोरगी नाही होय काय? मग काय मी माझ्या पोरीसाठी भांडू? सुनीले काय रस्त्यावर चाललो जाऊ तिकडे? जाय तुझ्या मनानं कर, म्हणजे तिच्या हातची भाकर खायला चांगली लागल. अन जेव्हा तिच्यावर वेळ येईल तर तिच्यासाठी बोलायचं नाही माणसानं. मामाजी खरंच तुमच्यासारखे सासरे जर भेटून गेले सगळ्या पोरेले तर त्याची जिंदगी एवढी आसान होऊन जाते म्हटलं. कोणाची जिंदगी एवढी मुश्किल नाही राहणार. सगळ्याची जिंदगी चांगली होऊन जाईल. सासू कशी असो, सासरा तर चांगला आहे ना. नाही बेटा, एकाला चांगलं राहाच लागते, तेव्हाच घर चालते. तुम्ही मला दोघे जण असेच होऊन जातो वाईट तर कसं जमन? कुठं जातील ते लेकरं? हा, तुमच्यासाठी येते. लेक दुसऱ्याची लेख देते कोणी तर तुम्हाला पाहून देते. तुमची इस्टेट पाहून नाही देत कोणी. माणसाचा स्वभाव कसा आहे, काय कसा आहे हे पाहून देते. पहिले पोरीच्या मायबापाला ह्याच विचार असते, सासू सासरे कसे भेटन माझ्या पोरीले, हा कसे वागवून पोरीले, सासू वाचतं होईल माझ्या पोरीले, ह्या विचार राहते. अन असं जर झालं तर किती दुःख होते त्या मायबापाले. म्हणून म्हणून मला एवढं तर समजते, आपल्या सुनीले दुःख नाही झालं पाहिजे. आज मी चांगला वागन तर उद्या माझ्या पोरीचे सासू सासरे चांगले वागन. बाबा खरंच पण म्हणजे मला असं इतका अभिमान वाटते का मला तुमच्यासारखे बाबा भेटले. तुमच्यासारखे नाही, तुम्ही भेटले बाबा. माय बिन पण काय करू, त्या माईले नाही ना माझ्यावर अभिमान का चांगला नवरा भेटला म्हणून. हा, आता कोणता वाईट वागतो मी तिच्यासोबत? कोणता दारू पिऊन येतो, मारतो तिले, बोलतो, शिवीगाळ करतो, सांग ना. याच्यापेक्षा तर दारू पिणारी माणसं पुरते. बायकाईले मारते तरी बायका तिथं राहते. हा, तरी नवऱ्याला हाकलत नाही. दिवसभर जातात लेकाचे, संध्याकाळी दारू पिऊनच घरी जाते. गेले घरी का चालू झालं त्याचं आता. पण तरी म्हटलं त्या बाया हे नाही करत. आणि तुम्ही माय एवढं सुख आहे तिले, तरी एवढ्या सुखाचं दुःख आहे तिले. त्याच्यात कामही करायला लागत नाही. सूनही आहे घरी, सून सगळं करून घेते. अजून किती सुख पाहिजे इले? बाबा आता आईचे डोळे उघडायची वेळ आली आहे म्हटलं. काही ना काही करावंच लागन त्याच्यासाठी. जोपर्यंत काही करा नाही तोपर्यंत आईचे डोळे उघडन नाही. आणि मला तरी वाटते माझ्या लग्नात आई लागनच. आई लागन अन म्हणजे सगळे विचारानच पोरीची आई काऊन नाही आली. हा, सगळ्यालाच माहित आहे पोरीची आई आहे म्हणून.
मग चांगलं वाटन काय बाबा ते? बरं चला, मग हे मुन्नी मावशी कुठे गेली, झोपली काय? हाय बाबा मावशी टीव्ही पाहून राहिली. मग मावशी टीव्ही पाहत होती आणि संदीपजीने मला इकडे आवाज दिला म्हणून मी इकडे आली. मी आली तर रश्मीताई बी आल्या. असं झालं ते, म्हणून आम्ही इकडे बसलो होतो. मावशी आहे ना तिकडे. पण आता सुनबाई, आता संदीप आला तर मग आता तुमची राहायची पंचायत होईल नाही काय? आतापर्यंत तर ठीक झालं, इथं मग खोली नाही काही नाही. नाही नाही बाबा, राहतो आम्ही, टेन्शन नका घेऊ तुम्ही. बरोबर राहतो आम्ही, याच्यातच राहतो. जसे आतापर्यंत राहत होतो ना तसंच राहणार आहे बाबा, टेन्शन नका घेऊ तुम्ही. बरं बरं, पाय तुम्ही करतो बंदोबस्त काही ना काही. चला मग. कुठं काका, कुठं चालले? हा, दुकानात चालले वाटते. काय मटण आणून राहिले काय? कधी आला रे बा संदीप, कधी आला म्हटलं? मी मटण खाल्लं होतं काय त्याच्या कधी कोणी दिवशी? आजही मटण खाल्लं होतं काय? काका सकाळीच चाललो, आलो सकाळी. आता चाललो होतो मित्राला भेटायला, तर तुम्ही दिसले जातानी. म्हटलं चला काकासोबतही बोलून घ्या दोन शब्द. असं असं मित्राला भेटायला चालला काय? मग तर मजा आहे. मित्र मित्र सगळे चार यार एका ठिकाणी आले म्हणजे मजा आहे तुमची आता. पार्ट्या गिरट्या मस्त. हा, आता लय दिवस झाले काका. मेचचं खो इटून गेलो, त्याच्याच्यानं म्हटलं आता पार्टी करावंच कुठं ना कुठं. आता चालू आहे विचार. मित्र एका ठिकाणी आलो म्हणजे पाहू आता. करा करा, मस्त पार्टी करा. आम्हालाही सांगा, घ्या ना, आम्हाला सामील करून तुमच्या याच्यात तर पाहिजे बा. ठीक आहे ना काका, पाहू ना काय म्हणते आता बाकीचे. त्याला भेटून पाहू बा आता काय म्हणते. तर पिंट्याच्या घरी जातो ना आता. बरं बरं, जाईल ना जाईल. रंजू, तू काय लिहिली आता इकडे? हा, जाणं घरात जाणं. चालली कोणी आलं दोन शब्द बोलायला लागलं कोणासोबत का चालली माग मागव? तशी काही माणसा होय, माणसावानी निघाली माणसाच्या माग मागव. पै होय ना बैठी जातोय, जराशी घरातही राहत जाय. थांबा तुम्ही, चुपचाप राहा. मी काय बोलू नाही का कोणासोबत? नाही तो काय परका आहे काय? कोणी संदीपच आहे ना, त्याच्यासोबत काही बोलत नाही का? मी पहिल्यापासून बोलतो. हा, भिंत आता लावते काय चोकडी तिच्याही घरात. आपण म्हणतो का जरा जपून राहिलो पाहिजे. मीच फालतू बोललो याच्यासोबत. मी बोललो नसतो, या थांबला नसता, सारखा चालला गेला असता. ये नसते आली रंबा घरात. बरं जाय संदीप ना, काय पिंट्या समोरच भेटून जाते तुला. हा काका, जातो ना, येतो ना भेटून. त्याला भेटायला तर चाललोच मी. अरे संदीप, मी काय म्हणतो? काय म्हणता काकू, बोला ना. काय थांबून गेल्या? बोला बोला, काय म्हणता तो? अरे तू आईच्या घरी गेलता मग का तिकडे बाबाच्या घरी गेला होता, बाबाच्या आणि मावशीच्या? जाणं घरात जाणं, तुला म्हटलं ना जाय म्हणून. कोण म्हणे नाक कापावर तुरली आहे तू? जाय घरात जाय. इथं फालतूची बकबक करू नको, मी मारून देईन आता इथंच. चुप राहा ना तुम्ही. मी काय बोलून राहिली काय? असं कामाचंच बोलून राहिली ना त्याच्यासोबत, फालतू थोडी बोलून राहिली काही. कामाचं तुझ्यासोबत कामाला येत असते काय तो? त्यासोबत राहते का तू कामावर? त्याला कामाची गोष्ट सांगून राहिली तू? हा, जास्तीची चोनकेपणा करू नको. मी भल्ली मारून बरं रंजू. काका बोलू द्या ना, काकूला काय म्हणते तर. काय बोलू दे म्हणतं राजा? तिचं तोंड चालू झालं ना पट्टा तोंडाचा, तर तो बंद नाही होत. चालूच राहते मग. कुकडच्या कुकडे चालल्या जाते, तुला राग येऊन जाईल पालतू. बोला काकू बोला, काय म्हणायचं आहे तुम्हाला? बोला बरं. त्या काकावर लक्ष नका देऊ. काका चुप राहू तुम्ही. तुम्ही जा ना हो, तुम्ही चालले होते ना दुकानात. इथं काय थांबले मग? तुम्ही गोष्टी ऐकून राहिले. जा ना तुम्ही. आमच्या दोघांच्या गोष्टी करतो आम्ही दोघं जण. काय नाही, पहिलं मला ऐकू दे तू काय बोलतो. तर तू घरावर झगडे आणखी मी मनात पडणार नाही रंजू. तुला लाता खाऊ देईन, कारण गंगाच मॅटर आहे इथं. काका बोलू द्या. मी पाहून घेईन बाकी समोरचं मग सगळं. काही महत्वाचं सांगत असेल तर काकू सांगू द्यायला पाहिजे. काका आडवे येऊन राहिले. बरं काकू बोला तुम्ही. अरे संदीप, आता पाय, आपण चांगलं काही सांगायला गेलो कोणी, त्या काका असा आहे, बोलूच देत नाही कोणासोबत. कोणासोबत बोलायला लागलं का तोंडात धरते आपलं. म्हणून त्या काका समोर पाहिजेच नाही. आता मी तुला गोष्ट सांगतो एक. आतापर्यंत तुला माहिती आहे का, गावात बॉम्ब पसरली होती. गावात म्हणजे त्या मायनच म्हटलं होतं त्या मावशीचा आणि त्या बापाचा काहीतरी चक्कर चालू आहे म्हणून. आठवा काकू, काही बोलता तुम्ही बी. हा, म्हणून ते काका बोलू नाही देत तुम्हाला. बोलता ना तर तोंडातून चांगलंच काही काढत नाही. चांगलं तर बोलत जा काही. अरे ऐकून तर घे. हे गोष्ट झाली होती, पसरली होती हे सगळ्या इकडे. मग ते बाबा म्हणे असं काही आहे नाही म्हणे. मग त्या माईला समजून सांगितलं, ते माय समजली. मग ती मावशी त्या घरी येच नाही. मग माहित आहे अचानक काय झालं त्या दिवशी. आता पूनमले काय माहित भडकवलं काय तर त्या मावशीनं, म्हणून ती एवढी भडकली. त्या मायले उलट सीधं बोलायला लागली. आणि तुम्ही माई तर माहितीच आहे बोलायला आहे म्हणून. बस दोघीचं झमकलं ना, चांगलं झमकलं. तर पूनम तिले म्हणे घराच्या बाहेर निघ, आणि हे पूनमले म्हणे घराच्या बाहेर निघ. असं समोर काय मग हे आली असं मुन्नी. आता मी आता तो डोळ्यानं पाहिलं नाही बापा, पण मला असं वाटते का मुन्नी आली असं, नेलं असं हात धरून त्या बापाले. त्या बाप कायले जाईन रे असं अचानक मावशीच्या घरी राहिले. दुसरीकडे गेले असते त्या बापाला तर 17 ठिकाण होते झाले. कुठे जात होते? एखादं घर घेऊन घेतलं असतं भाड्यानं. पैशावाला आहे त्या बाप तसा, पण नाही. तिथंच कसा गेला मग? काय काकू, कुकडच्या कुकडेच बोलता पा तुम्ही. काही बोलताना तर चांगलं नाही बोलत. म्हणून ते काका म्हणते तुम्ही बोलू नका. तरी तुम्ही कधी समोरच करता बोलासाठी. आज बोलला तुम्ही माझ्यासमोर अशा शब्द, याच्यानंतर बोलता नका. ते माझ्या आईसमोर तर बोलताच नका. मग याई तुम्हाला माहित आहे मग कशी बाई आहे. कोण बोलेन बापा तुझ्या माईसमोर? त्या माईसोबत काय भांडण अंगावर घ्यायचे आम्हाला? नाही बोलत. तुलाही चांगल्याचं सांगून राहिले, तुलाही समजून नाही राहिलं. ते डोळे उघडून तेव्हा तुला सगळं समजत. काकू सगळं समजते मला. मी काही नादा नाही काय. मला समजत नाही, लहान आहे काय मी? बरं जाऊ द्या, मला मी मित्राला भेटायला चाललो, इथंच राहू दे. जाय, नाही ऐकत तर काय करावं आता. आजकालचे पोट्टे मोठे आहे, ऐकायला पाहत नाही. भिन रंजू काकून डोकसं भिन करून ठेवून दिलं. कोणाचं ऐकावं कोणाचं काही समजत नाही.
पण नाही वाटत मला माझे बाबा नाही आहे चुकीचे. ना बाबा आहे ना मावशी आहे. मावशीला लहानपणापासून पाहून राहिलो. बाबाला ओळखतो आपण. नाही नाही असं होऊ नाही शकत. बरं मग नंतर पाहता येते बाकी. पहिले मित्राला भेटून घेतो आता. आला काय रे का दोस्त आहे? चल घरात आता. चल ना इकडेच पाहू आपण बसू जरासं आता. अरे पण बाकीचे बोलावलं काय रे? अशोकले बोलावं लागत होतं. पवनले बोलावं लागत होतं. येते ना ते येते ना येईनच आता. मग पार्टीचा काय बेत आहे मग? का बस असं कोल्ड ओढलं जमन काय? कोल्ड काय बे ओलं करतो ना तुला चांगलं. चल ओलं करतो तुला मस्त. काय राजीव पाटील? एखादा फोन नाही मोन नाही काही नाही. बस आलो म्हणून आले भेटायले. अबे मलेच म्हणतं काय? त्या किती फोन लावले मले? एखादा फोन लावला? आली तुला मित्राची आठवण गिटून आली एखाद्या डाव? म्याने लावलं म्हणून काय झालं? मी तर कामात होतो. पण त्या लावला काय एखादा फोन? तू काय एवढा वज्जर कामात होता काय? काय लेका कामात म्हणतो तू? मी इथं टेन्शन मध्ये आहे. मला इथं तर म्हणते एवढं टेन्शन आहे तुला काय सांगू आता. मला टेन्शन सहन नाही होऊन राहिलं आता डोक्याकून. तर दारू प्यायला लागून गेलो मी. माय बीन दारूच्या ह्याच्यात पडू नको रे बा. चांगलं नसते ते दारू गिरू पेनं. दारू सोडून दे. काय करू ले का लग्नच नाही होऊन राहिलं. करू तर काय करू? पाय ना रे बा एखादी पोरगी गिरगी असन तर. तुला साईगी नाही काय माझ्यासाठी पाय ना एखादी. मला कुठं साई आहे? मी माझी बायको एकटीच तर आहे. कुठून आणू तुझ्यासाठी साई पकडून आता? अभे असली की तर माझी सोय लावतो पहिले. याचं काय आहे? याले कोणतं हे आहे? या तर पिऊ पिऊ तसाच मरते का? हा याला सांगतो 1000 डाव पिऊ नको रे. तरी ऐकायला खाली नाही ना ह्या. पेत नको जाऊ रे बाबा पेत नको जाऊ. तुला सांगतो ऐकतच नाही रे का तू? काय करू रे गम आहे मला गमच्या आहे ना पेतो राजा मी. हा बापानं कमवून ठेवलं तू उडव आता. बरं काय म्हणतं मग पार्टीचं? जमवा ना काय हो पार्टी मी देतो पैशाचं काय आहे बे. मस्त करा पार्टी. नाही ले का एकाच्या डोक्यावर कोणाच्याच वजन नाही. सगळेजण मिळून मिसळू करू आणि मिळून मिसळूनच खाऊ. जमते काय पहा. हा हो जमते कोण नाही जमत. आता त्याला येऊ दे ना पवन लिहू दे ना. आला काय साल्या एवढा उशीर लावला रे का? याले हा दोस्ताची काही फिकर आहे का नाही आहे तुला माहित नाही झालं काय मी आलो म्हणून? काय करता जवळ बा उशीर होतच असते. हा उशीर नाही होत काय? सायाले आले उशीरच होते जरासा काही कामधंदे राहते ना. अबे ह्या कधीपासून तुझ्या जवळ झालेले का? याला जवळ करून आला तू. त्यानंच तर म्हटलं मला साल्या. साला म्हणजे मग थोकून झाला माझ्या जवळच झाला ना. ठीक आहे आजपासून जवळच माझ्या तो. अबे तो डेंग्याने आला का बे? डेंग्याले बोलावणं. बिन कुठं राहिला तो? अबे डेंग्या तर तिकडे गेला होता ना मुंबईला. इथं का आलाय काय तो? आला रे का राहते काय बे तो? कुठं तरी पसते काय तो? हा डेंग डेंग करत राहते कुठेही गेला तर. आला असं वापस नाही पसलं तिथं. येऊन गेला. हो पाय आला लेका सायाचा डेंग्या. चला मग मित्र हो करू आता उद्या पार्टी. पार्टीचा बेत जमवतो आम्ही मस्त. या तुम्ही बी म्हटलं पार्टी करायला आमची. आता काय तसे तर 4 यार म्हणतो आम्ही. पण आता आमचे 5 यार झालो आम्ही. नाही काय आमचे पक्के दोस्त आहे राजेव आम्ही. या मग तुम्ही बी आमच्या सामील व्हायला पार्टीत. नाही काय जमू मस्त बेत. भेटू मग आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा.